दाद्या, ए दाद्या, काय चाललंय? आलो आलो खाली आलो. अरे दाद्या, काय रे दाद्या, थकलास का शेतात काम करून करून? लहानपणापासून शेतात कामं करतोय. कसला थकतोय मी. अरे मग एवढं त्रासलेला कायस? काही नाही रे, लग्नाचं वय झालंय तरी पोरगी भेटत नाही. मुलींना शहरातला पोरगा पाहिजे, शेतकरी मुलगा नको. कोणालाच गावात राहायचं नाही. असं वाटतं शेती करूनच चूक केली आहे मी. शेतकरी बनायलाच नको आहोत. अरे दाद्या, दाद्या शेतकरी हा राजा आहे, जगाचा पोशिंदा आहे, आणि तोच असं बोलणार तर कसं चालेल? हे बघ, माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक अन्न तुम्ही आम्हाला देता, आणि तू बोलतो शेतकरी होणं चुकीचं आहे. हे बघ, आम्ही शहरात राहतो, रोज ब्रेकफास्ट करतो, दुपारी जेवतो, रात्री जेवतो, पण ते आमच्या प्लेट मधल्या अन्नात, भाजीत, भाकरीत, भातात कोणाचं आयुष्य मिसळलेलं असतं. तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचं. आणि तू म्हणतो शेतकरी होणं चुकीचं आहे. अरे पण ते लोकांना नाही ना दिसत. कारण शेतकरी स्वतःची किंमत विसरलाय. अरे दाद्या, शहरातल्या कोणालाही विचार, ऑर्गॅनिक फूड हवंय का, लगेच हो म्हणतील. पण तेच ऑर्गॅनिक पीक पिकवणारा शेतकरी मात्र कोणालाच नको. अरे त्यांची चूक नाही रे. शहरातल्या लोकांना फक्त वरवरची चमक दिसते, पण त्यांची मुळं कुठं आहेत ना तेच त्यांना माहित नाही. दाद्या, हरित क्रांती झाली तेव्हा देश वाचला, कारण तेव्हा एक शेतकरी शेतीसाठी उभा राहील. आजही जर शेतकऱ्यांनी ठरवलं ना की शेती करायची नाही, तर अख्खं शहर, अख्खा देश आठवड्याभरात गुडघ्यावर येईल. आणि लग्नाचं म्हणतोयस ना, तर आजपासून लग्नासाठी तुला मुलगी शोधण्याचं काम माझं. मी शोधेन मुलगी तुझ्यासाठी. तू फक्त स्वतःला कमी नको समजूस, कारण शेतकऱ्यामध्ये लोकांना जगवायची ताकद असते. मी जगवतो आम्हाला, कळलं?